मंडळी हा मासा आहे. कसलो मासो हा? खरो खरो ताजा ताजा आहे, समुद्रावरून आणलेला. बघताय ना, बघा किती मोठा आहे, एवढा मोठा आहे. हा साधारणतः मुशीसारखाच असतो आणि ह्याचं मटणासारखं बनवावं लागतं. आणि ही मासं मी असं घेतलंय, तुमचं दाखवतोय. तर मंडळी ताजी ताजी मच्छी आहे, खरा मासा आणलेला आहे आणि आता मस्तपैकी कापणारी रेसिपी करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू विसरू नको. काकाने तर मच्छी कापलेली आहे. सो नमस्कार मंडळी, आज स्पेशल डिश आहे, ती म्हणजे करतलं खऱ्याचा मटण. म्हणजे मुशीसारखा मासा असतो, त्या म्हणजे मुशीसारखीच चव असते त्याला. त्याची आजची रेसिपी आहे. काल एक काका इले त्यांच्या गळीत लागलो होतो समुद्रात, तर त्यांनी आणून दिल्याने. सो मस्त मासा आहे मुशीसारखा. तर आता हे का मी बारीक करतलोय आणि बारीक केल्यानंतर चुलतीच्या हातचा ह्या मस्त मस्त डिश असतली आहे, खऱ्याच्या मटणाची रेसिपी. तुम्ही बघा कशी आहे ती. सो चला कापूया. थोडे जास्त मोठे नको, पण छोटे छोटे तुकडे करूया आपण. ओके, टेस्ट खूप छान आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा आहे. मासू चांगलो लागता. यावा फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे जरा जड झाला. ह्या बघा, फोटो दाखवतोय व्हिडिओच्या सुरुवातीला. फोटो बघा, व्हिडिओ बघा त्या माशाची. म्हणजे कापून झालेला आता सगळा. सो आता दुसऱ्या ठिकाणी सगळं रेडी आहे. लेस्ट फोडणी द्यायची आणि मस्त झणझणीत खायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कुठंच नाही रे देवा, आणि सबस्क्राईब करा विसरू नको. मंडळी कापून झाल्यानंतर आता मस्तपैकी धुतलेला चुलते आणि धुवून जातल्यावर आता काकी मस्त फोडणी देतली या एक नंबरपैकी. टोप ठेवलेलो असं इकडे. फोडणीचं साहित्य, मसालो, मीठ, तेल, झाका सगळा रेडी. तेल आणि आता कांदो टाकूचा. कांदो आज फोडणी टाकल्याशिवाय मजा येत नाही. कांदो फोडणीला टाकलेला आहे मंडळी. आता मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जा लागतं आता म्हणजे गरम मसालो, ही हळद, ह्या वाटाप आणि ह्या असा मालवणी मसालो. आणि आता सगळं जाताला कंटेंट जात ह्याच्या तयारीसाठी, जय्यत तयारीसाठी आम्ही फोडणी टाकलेली. फोडणीमध्ये आता आम्ही मसाला टाकलेलो आहे. काकी मालवणी मसाला एक नंबर. ही हळद, गरम मसाल्याची पूड टाकलेली आहे मंडळी, तुम्ही बघता. आणि आता मस्तपैकी परतला जाताला का आणि परतून तडको मारलेलो. आणि आता ह्या गेला खऱ्याचा मटण, माशाचा मटण करतलो. आणि आता मस्तपैकी त्याला परतवणार. मस्तपैकी परतून घेता येते. परतल्यानंतर एकजीव करणार आणि नंतर पाणी टाकून गॅस आटत ठेवणार. ही बघा काकी फोडणीचा वास, आहा मस्त गंध आलेल्या फोडणीच्या वासाचा. आहा आताच खाईसारख्या वाटता. शिस्त आहे, शिस्त आहे मंडळी. वास येता मस्तपैकी. सो आता बघूया काय झाला. छानपैकी मस्तपैकी रटरट्टा. हा 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 मंग मेजवानी मंडळात तुमच्यासाठी स्पेशल डिश. सो व्हिडिओ आता थोडंसंच रवलं आहे बघा. आता वाटण टाकलं ना टाकी. आता ह्या वाटण टाकला की वायचं का थोडा पाणी टाकून मस्तपैकी उकळा येऊन दे. त्यामुळे झणझणीत खऱ्या माशाचा ह्या मालवणी पद्धतीत कालवण कसा वाटला तर सांगा. मस्तपैकी नुसत्या तयार आहे. बेसिकली जर तुमका जर रस्या टाईपमध्ये हवं असेल तर तुम्ही रस्सो बनवू शकतास, किंवा सुक्या हव्या जागच्या जागी थपथपीत तर तुम्ही तसा करू शकतास. लक्षात ठेवा. सो आता आमका जसं हवं त्याप्रमाणे आम्ही केलेला. बट
यू कॅन एन्जॉय. आता ही सोला टाकलेली हत, चवीपुरता मीठ टाकलेला, सोला टाकलेली आहेत. सोलाशिवाय मजा नाही हो. आज कोकम तो व्हाया. आणि आता वाय शिजान देत. शिजल्यानंतर मग मस्तपैकी सर्व करून खाऊन देऊ. हा तर मंडळी आता झालेलं आहे वाटतं, फायनली रेडी आहे. आता बघूया आपण जरा या झाकण जरा. हा आणि खऱ्याचा मटण रेडी. खरा फिश म्हणजे मुशीसारखंच मटण आहे त्याचा. खरा मासा म्हणतात त्याला. आणि मटण रेडी आहे ना. अगं समुद्रातला मासा असतो तो बाबा, मुशीसारखा ना. खेकडो ना बघू, मुशी मुशी. हा खरा समुद्रातला मासा, खराब नाही. तर मंडळी रेडी आहे. आता वाय जर मी टेस्ट घेते त्याची. सो मस्तपैकी रेडी आहे. जेव्हा खाऊ. व्हिडिओ कसं वाटतं सांगा. भेटाय पुढच्या तोपर्यंत बाय 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 बाय.